नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये अनेक दुर्घटना सध्या घडताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये या दुर्घटनांची संख्या देखील जास्त दिसते। हे सगळं होत असताना दुर्घटना घडून गेल्यानंतर घोषणा केल्या जातात, कारवाई होईल असं सांगितलं जातं, पण फक्त घोषणा करून किंवा कारवाई होईल असं सांगून परिस्थिती मात्र सुधारताना दिसत नाही आणि नंतर देखील अनेक दुर्घटना होताना दिसतात। भंडाऱ्यातली दुर्घटना असेल, काल परवा झालेली नाशिकमधली दुर्घटना असेल आणि विरारमधली दुर्घटना असेल, या सगळ्या दुर्घटना बघितल्यानंतर कारवाई केली जाईल, चौकशी होईल असं सांगितलं जातं, पण घोषणाच फक्त दिल्या जातात, प्रत्यक्ष काही होताना दिसत नाही। याच विषयीचा आजचा आपला विशेष कार्यक्रम केवळ घोषणा। महाराष्ट्र नाशिकच्या दुर्घटनेनं सावरत नाही तेवढ्यात विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। नाशिक आणि विरार इथं घडलेल्या घटना महाराष्ट्रात काही पहिल्यांदाच घडलेल्या घटना नाहीत। यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत। रुग्णालय व्यवस्थापनाच्या किंवा व्यवस्थेच्या चुकीमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे 10 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। भांडूपमधल्या कोविड सेंटरला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। काही दिवसांपूर्वी नागपूरमधल्या एका कोविड सेंटरलाही भीषण आग लागलेली होती। या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सरकारनं राज्यभरात ज्या ठिकाणी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही दिलेले होते, परंतु त्यानंतर या संदर्भात कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली गेली आहे का, प्रशासनाने फायर ऑडिट केलंय का, याबद्दलची कोणतीही स्पष्टता नाहीये। त्यामुळे या सगळ्या दुर्घटनांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्नही उपस्थित होतोय। विरारच्या या घटनेनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। मी ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो आणि झालेली घटना जी आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला वेदनादायक अशी घटना आहे। 13 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। या ॲक्सिडेंटमध्ये प्रथमदर्शनी यामध्ये माहिती घेतल्यानंतर असं कळतंय की AC मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि ती AC ब्लास्ट झाली। ऑक्सिजन वर पेशंट ICU असल्यामुळे वॉर्डमध्ये सगळे पेशंट ऑक्सिजनवर होते आणि त्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेली छोटी आग मोठ्या आगीमध्ये तिचं रूपांतर झालं आणि ताबडतोब सगळा वॉर्डने पेट घेतला आणि अशा या दुर्घटनेमध्ये 13 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सातत्याने होणाऱ्या या घटना, एकीकडे कोविडचं प्रचंड मोठं भय लोकांच्या मनात आहे आणि त्यात हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे। सातत्याने प्रत्येक घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री किंवा प्रशासन आम्ही याची चौकशी करू म्हणून सांगतात, ते तर आवश्यकच आहे आणि दरवेळेस सांगितलं जातं की हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट करू, परंतु अशा प्रकारचं ऑडिट होताना मात्र कुठेही दिसत नाही आहे। आता या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल्सवर खूप मोठ्या प्रमाणात ताण देखील आहे। अशा परिस्थितीमध्ये काही ना काही व्यवस्था ही उभी केली पाहिजे की ज्यातनं अशा प्रकारच्या घटना होणार नाही याकरता जे काही चेक्स आहेत ते चेक्स त्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येतील आणि त्याकरता आवश्यकता असेल तर हॉस्पिटल्सला सरकारने देखील मदत केली पाहिजे। भंडाऱ्यामध्ये जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमलेली होती आणि या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्दही केलेला होता। त्यात चौकशी समितीने आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण सांगितलंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात का उशीर लागला त्यावर बोट देखील ठेवलं गेलंय। रुग्णालयात आग विझवण्याचं यंत्र नव्हतं, रुग्णालयाला अग्निशमन विभागाची NOC नव्हती, असे काही धक्कादायक मुद्दे समोर येताना दिसत आहेत। भंडाऱ्यातल्या या आगीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत।
डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किटमुळे ही आग लागली. रुग्णालयात आग विझवण्याचं कोणतंही यंत्र उपलब्ध नव्हतं आणि रुग्णालयाला अग्निशमन विभागाची NOC देखील नव्हती. अशा काही महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. या सगळ्या घटना घडल्यानंतर प्रशासन यातनं काही बोध घेताना दिसत नाही असंच बोललं जात आहे. काही ठिकाणी फायर ऑडिट अजूनही झालेलं नाही की काय, जर झालं असेल तर त्याबद्दलची स्पष्टता दिसत नाही. भंडाऱ्यातल्या ठराविक घटनेबद्दल आपण बोलूया. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, भंडाऱ्यातली घटना घडली, अनेकांचा जीव यामध्ये गेला, मात्र फायर ऑडिट केलं जाईल, चौकशी करून कारवाई करू अशा केवळ घोषणा झाल्या. मात्र कारवाई केली गेली, मात्र ह्या सगळ्या बाबतीत उपाययोजना नेमक्या काय केल्या गेल्या, या अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याबद्दल नेमकं काय केलं गेलं याबद्दल कोणत्याही प्रकारची स्पष्टता समोर आलेली नाही. तुषार, सुरुवातीला त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर संपूर्ण ही घटना आणि हा अहवाल बघितला तर यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारी यंत्रणा किती बेजबाबदारपणे आणि किती निष्काळजीपणे काम करते. म्हणजे ज्या सरकारी रुग्णालयाने स्वतः आपलं रुग्णालय सुरू केलं त्या रुग्णालयाने स्वतः अग्निशमन विभागाची NOC घेतली नाही. म्हणजे किती धक्कादायक असा हा प्रकार असेल, जिथे लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं क्रिटिकल केअर सेंटर आहे, अतिदक्षता विभाग आहे त्यांचा, आणि तिथल्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करताना त्यांना असं वाटलं नाही का इथे अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी. इतकंच नाही तर जे या चौकशीमध्ये जी गोष्ट समोर आली त्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की ही जी आग लागली ती डिफेक्टिव्ह क्रिटिकल सर्किटमुळे लागलेली आहे. जे डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किट आहे त्यामुळे ही आग लागलेली आहे असा तिथे ठपका ठेवण्यात आलेला आहे. महत्त्वाचा विषय या संपूर्ण अहवालामध्ये काही 2-4 गोष्टी आहे. यामध्ये एक आहे की जो आग लागली तेव्हा त्या आगीच्या वेळेमध्ये तिथे फायर यंत्रणेचं जे काही उपकरणं तिथे असायला पाहिजे होते ते उपकरणं नव्हती. त्यामुळे मग तिथला जो स्टाफ होता त्यांना आग लागल्यानंतर नेमकं काय करायचं याचं प्रशिक्षण नव्हतं, त्यामुळे ते काही करू शकले नाही आणि त्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडलेली आणि 10 छोट्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. या संपूर्ण चौकशीचा जो अहवाल राज्य शासनाकडे दिलेला आहे तो 29 जानेवारीला राज्य शासनाकडे सबमिट करण्यात आला. त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीच्या सूचना करण्यात आल्या. त्यांनी असं सांगितलं की महत्त्वाचा विषय की जर का डॉक्टर असेल तर डॉक्टरांनी फक्त तिथे वैद्यकीय सेवा देण्याचंच काम करावं. प्रशासकीय कामासाठी एक नवीन पद आता रुग्णालयामध्ये नेमलं जावं, त्याची सूचना त्यांनी राज्य सरकारला दिलेली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ही सांगितलं की जे काही रुग्णालय असेल, राज्यातले जे काही सरकारी रुग्णालय असेल तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जावं की जर का आग लागली तर ती आग कशी हाताळायची, आग कशी विझवायची किंवा त्यामध्ये कमीत कमी कशा कॅज्युअलिटी होईल या संदर्भातलं प्रशिक्षण देण्याची सोय राज्य सरकारने करावी, या प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त यामध्ये महत्त्वाचा विषय की PWD विभाग आणि आरोग्य विभाग अत्यंत ताशेरे ओढलेले आहे. PWD विभागाने जेव्हा या इमारतीचे बांधकाम केलं होतं तेव्हा त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे होती आगीच्या घटनेसंदर्भात ती काळजी घेतली नसल्याचं देखील या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे. आणि आरोग्य विभागाने तर NOC घेतलीच नाही अग्निशमन विभागाची. त्यामुळे अग्निशमन विभागाने जे NOC न घेतल्यामुळे आरोग्य विभाग आणि PWD विभाग या दोघांवरही ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे या अहवालामध्ये चौकशी समितीने अशा सूचना केलेल्या आहे की यापुढे PWD विभाग जर का कोणत्याही रुग्णालयाचं जर का मेंटेनन्स बघत असेल किंवा रिपेअरिंगचं काम बघत असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळा हेडमधनं पैसा PWD विभागामध्ये राखीव असायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पैशाची अडचण येणार नाही. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर का बघितलं तर आज आरोग्य विभागामध्ये ज्या काही मेंटेनन्सचे काम होतात ते कॉमन हेडमधनं खर्च केले जातात. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे फायर ऑडिट का केलं जात नाही, या सगळ्या उपाययोजना का केल्या जात नाहीत याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण कदम आहेत सध्या. किरणजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. या सगळ्या दुर्घटना म्हणूया आपण घडताना आपण बघतो आहोत, मात्र या दुर्घटना टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल फक्त बोललं जातं, पण या उपाययोजना प्रत्यक्षात होत नाहीत की काय असं दिसतंय. भंडाऱ्याची दुर्घटना आपण बघितली, त्या घटनेनंतर असं बोललं गेलं, घोषणा झाल्या की या घटना भविष्यात टाळण्यासाठी शक्य त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील, मात्र तरी देखील दुर्घटना घडतायत आणि यांना मग जबाबदार कोण असा प्रश्न आहे. अजूनही अनेक ठिकाणी फायर ऑडिट झाले की नाही याबद्दलची कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाहीये. किरणजी, काय त्याबद्दल वाटतं नेमकं? सर्वप्रथम मी लोकांना सांगतो, म्हणजे आपले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत ह्यांना सांगतो मी की ऑडिट हा शब्द फायर ऍक्ट मध्येच नाही आहे. तो फायर ऍक्ट मध्ये नसल्या कारणाने त्यांच्यावरती आपण कंपल्शन करत नाही आणि ते सुद्धा त्यासाठी
बॉदर करत नाही. बर. ते फक्त बी फॉर्म जो आहे तो बी फॉर्म सबमिट करतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या ऍक्टमध्ये फायर सर्व्हिसेसचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे अमेंडमेंट करायला पाहिजे की फायर सेफ्टी ऑडिट व्हायला पाहिजे. ऑडिट शब्द नसल्या कारणाने म्हणजे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा आणखी हॉटेल्स आहेत ते फक्त बी फॉर्म सबमिट करतात आणि जो बी फॉर्म जे सबमिट केला जातो तो त्यांचे जे लायसन्स जातो. हे सर्वप्रथम हे अमेंडमेंट करायला पाहिजे. आता जे नवीन डायरेक्टर आलेले द्वारिक यांनी एक ड्राफ्ट लेटर तयार केलं आहे त्याच्या आधारे हे लगेच अमेंडमेंट करा किंवा सरकारमध्ये एवढी पॉवर आहे की त्यांनी आता लगेच सांगा की अमेंडमेंट होईपर्यंत ऑडिट हे कंपल्सरी करायला सुरुवात करा आणि ह्याचाच फायदा हे लोक घेतात. त्यामुळे हे लोक ऑडिट करत नाहीत. हे जर केलं तर मला आगीवरती नियंत्रण करायला आपल्याला भाग पडेल. दुसरी महत्वाची गोष्ट ऑडिट कुणी करायचं आणि कसं करायचं. आता असं झालेलं आहे की फायर डिपार्टमेंटमध्ये इव्हन मुंबई फायर ब्रिगेडमध्ये पण स्टाफ कमी आहे आणि बाहेरच्या ठिकाणी जिथं गंभीर परिस्थिती आहे म्हणजे वसई विरार वगैरे जे आहेत तिकडे आणखी गंभीर परिस्थिती आहे. तर अशा वेळेस जर फायर सेफ्टी ऑडिटला करायचं असेल थर्ड पार्टी कडून तर तो थर्ड पार्टी करणारा जो अधिकारी किंवा जो माणूस असेल तो हायली क्वालिफाईड पाहिजे. बरोबर. म्हणजे एमटेक नि बीटेक असून चालणार नाही तर त्याला अग्निशमन दलाचं बॅकग्राऊंड पाहिजे. त्याने फायर प्रिव्हेन्शन हे कमीत कमी 5 ते 10 वर्ष काम केलेलं असेल असा अधिकारीच तो त्याला जस्टिस देऊ शकतो. नुसतं अनुभव डिग्रीने तो काय करू शकत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या अनुभवाने आपल्याला शिकायला मिळतात. तर ते फायर सेफ्टी ऑडिट हे जे काय क्वालिफिकेशन आता नवीन डायरेक्टरने जे दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत त्यांनी ते केलं तरी चालून जाईल परंतु त्यांनी अमुक वर्ष त्यांची सर्व्हिस असायला पाहिजे. हे जर ऑडिट जर आपण केलं तर मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतील. बिलकुल. तेव्हा मला एकच रिक्वेस्ट करायची आहे की ऑडिट हे होत नाहीये. रोज मे बी जवळ 7-8 वर्षापासून मी सांगतोय अरे ऑडिट होत नाही, ऑडिट होत नाही. फायर ऑडिट होत नाहीये आणि कदाचित त्यामुळेच या सगळ्या घटनांना पायबंद घालण्यामध्ये कुठेतरी अपयश येताना दिसतंय की काय असंच म्हणावं लागेल. एक ब्रेक घेणार आहोत आपण. ब्रेक नंतर भंडाऱ्याच्या त्या अग्नितांडवाबद्दल आमदार परिणय फुके यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं नेमकं काय मत आहे या अहवालाविषयी ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. केवळ घोषणा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या सगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल, खास करून रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल लोकप्रतिनिधींचं नेमकं काय म्हणणं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत परिणय फुके आहेत सध्या फोन लाईनवरनं. परिणय फुके, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण बघितलं असेल विरारची ही रुग्णालयाला आग लागल्याची दुर्घटना, त्या आधी देखील अशा अनेक दुर्घटना घडल्या. भंडाऱ्यातल्या दुर्घटनेचा अहवाल देखील समोर आलेला होता. अनेक वेळेला असं सांगितलं जातं की कारवाई करू, चौकशी होईल आणि उपाययोजनाबद्दल बोललं जातं, पण ठोस काही होत नाही. फायर ऑडिट बद्दल काही स्पष्टता नाही. काय नेमकं म्हणायचं याला? बघा, 9 जानेवारी 2021 ला रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान भंडारा येथील सामान्य रुग्णालयातल्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटचं जे आउटबाउंड युनिट होतं त्यात 10 निरपराध बालकांचा या अग्निकांडामुळे मृत्यू झाला. ही अग्निकांड फायर सेफ्टी इक्विपमेंट नसल्यामुळे तो अग्निकांड घडल्याचा तबका फायर अँड फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट जी डिव्हिजनल कमिशनरच्या अंतर्गत जी होती त्या अंतर्गत त्यांनी स्पष्ट केलेला आहे. या फायर सेफ्टी इक्विपमेंटची फाईल ही 1 फेब्रुवारी 2018 ते 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत जवळपास 3 वर्ष संबंधित आरोग्य विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित होती. आणि असे सगळ्याच हॉस्पिटलमध्ये जर फायर सेफ्टी इक्विपमेंटचं आपण बघितलं तर सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये या फायर सेफ्टी इक्विपमेंटचा तुटवडा आहे. कुठेतरी फायर ऑडिट करण्यात आलेलं नाही आहे, इलेक्ट्रिकल ऑडिट केलेलं नाही आहे. हे जे इथे जी भंडाऱ्याची अग्निकांड घडलं ते इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे घडलं आहे. ते जे इन्क्युबेटर होतं, जे बेबी वॉर्मर जे होतं त्याच्या ब्लास्टमुळे ते घडलेलं होतं. पण कुठेही आतापर्यंत तिथे परत म्हणजे आजच्या घटकेला म्हणजे 23 एप्रिल 2021 पर्यंत
तिथे कुठेही आतापर्यंत फायर सेफ्टी इक्विपमेंट एवढी मोठी घटना घडल्यावर 3 महिने लुटून सुद्धा 4 महिने लुटून सुद्धा आतापर्यंत कुठेही फायर सेफ्टी इक्विपमेंट केलेले नाहीये. कुठेही ज्या 27 जानेवारी 2021 ला की फायर अँड फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट भंडारा डिस्ट्रिक्ट ला सबमिट करण्यात आलेली होती, पण कुठेही आतापर्यंत त्याच्यावर नाममात्र कारवाई सुद्धा झाली नाही. हा विषय मी सभागृहात या अर्थसंकल्प अधिवेशनात सभागृहात विषय घेतला होता. त्यावेळेस स्वतः राजेश टोपेंनी सांगितलं होतं की 3 वर्षापासून ज्या अधिकाऱ्यांकडे फाईल प्रलंबित आहे त्यांच्यावर दप्तरी दिरंगाई कायदा अंतर्गत आम्ही कारवाई करू. या इन्क्युबेटर सप्लायर वरती आम्ही सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, यांच्यावर कारवाई करू. पण आतापर्यंत नाममात्र कारवाई सुद्धा नाही झाली. त्यांनी मला हे आश्वासित केलं होतं की जवळपास 1.5 कोटी रुपये जे फायर सेफ्टी इक्विपमेंट भंडाराच्या हॉस्पिटलला जे लागणार आहेत ते आम्ही लवकरात लवकर ते लावण्याचा प्रयत्न करू. पण आतापर्यंत 4 महिने लुटून सुद्धा लागलेलं नाहीये. भंडाराला ही घटना घडली, त्यानंतर नागपूरला घडली, त्यानंतर मुंबईला झाली, नाशिकला झाली आणि आता विरारला ही घटना अतिशय गंभीर घटना अशी घडलेली आहे. अशा घटनांमुळे कोविड विरोधातील लढाई आणखीन कठीण होत चाललेली आहे. आता तरी फायर सेफ्टी ऑडिट करून फायर सेफ्टी ऑडिटसाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखून अशा घटना पुन्हा घडणार नाही याची जबाबदारी घेतली पाहिजे. मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस त्या अग्निशामक दलाची एक चौकशी समिती नेमली ही भंडाराची घटना झाल्यानंतर, तर 36 असे अनधिकृत रुग्णालय आढळून आले. जवळपास 1200 टोटल जे मुंबईमध्ये खासगी व सरकारी रुग्णालय आहे त्यांचं ज्यावेळेस फायर ऑडिट करण्यात आलेलं आहे त्या चौकशी अहवालामध्ये 36 असे मोठे अनधिकृत रुग्णालय मुंबईत सुरू आहे अशी एक धक्कादायक माहिती सुद्धा आलेली आहे. या संदर्भात मी या अधिवेशनात सुद्धा या 36 रुग्णालयाच्या बद्दलची पूर्ण माहिती या अधिवेशनात दिली होती. आतापर्यंत एक नाममात्र कारवाई सुद्धा झाली नाही. या संदर्भातले मुख्य सचिवांना, या आरोग्य विभागाचे सचिव व्यासला आणि संबंधित मंत्री राजेश टोपेंना वारंवार पत्राद्वारे सूचित केल्यावरही आतापर्यंत कुठे कारवाई झाली नाही. आता ही महाराष्ट्रातील मागील 4 महिन्यातील ही 5वी घटना आहे की या अग्निकांडामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांचा जीव गमावलेला आहे. मुंबईतील वेगवेगळ्या विभागात जवळपास असे 36 नर्सिंग होम्स आणि मॅटर्निटी होम्स आहेत जे अनधिकृतरित्या सुरू आहे. म्हणजे त्या रिपोर्टनुसार, अग्निशामक विभागाच्या रिपोर्टनुसार जागोजागी अनधिकृत दवाखान्याचा पेच निर्माण झालेला आहे. मानखुर्दमध्ये 13 रुग्णालय असे आहेत एकट्या मानखुर्दमध्ये जिथे अनधिकृत रुग्णालय सुरू आहे. भायखळामध्ये एक आहे, मेमनवाडामध्ये एक आहे, मरोडला एक आहे, वडालाला एक आहे, विक्रोडीला एक आहे, चेंबूरला 3 आहे, कांदिवलीला 2 आहे, चिंचपोकलीला जवळपास 23 आहे. आणि असं मुंबईत इतक्या जागेवर सगळीकडे अनधिकृत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर. म्हणजे परिणय फुके, आपण म्हणताय मुंबईत अशी भीषण परिस्थिती आहे, तर राज्यातल्या इतर शहरांमध्ये किंवा इतर ग्रामीण भागांमध्ये नेमकी काय परिस्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा. परिणय फुके, धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण बघितलं बेपरवाई, मुरदाड प्रशासन, उदासीनता, अनेक गोष्टी याबद्दल सांगता येतील, पण लोकांचा जीव जातोय ना, हा जीव परत येणार नाहीये. उपाययोजनांबद्दल बोललं जातं पण प्रत्यक्षात त्या उपाययोजना होत नाहीयेत. भंडाऱ्याबद्दल आपण बोललो, 3 महिने उलटून गेलेत, अजूनही तिथे फायर सेफ्टीसाठी कोणत्याही प्रकारची इक्विपमेंट्स लागलेली नाहीत. याला नेमकं जबाबदार कोण? या सगळ्या दुर्घटनांची जबाबदारी नेमकी कोणाची? सर्वसामान्य माणूस आज हाच प्रश्न विचारतोय. ही जबाबदारी नेमकी घेणार तरी कोण? या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.